तर अनेक आसनांचे प्रकार आहेत हम्म. आणि चालण्याचा हा मुख्य व्यायाम आहे. हम्म. चालताना एवढं काय होतं महत्वाचं, तर हम्म. सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे आपले पाय जसे हलतात, हम्म. पायातले स्नायू जे आहेत ते हम्म. सगळ्यात मोठे स्नायू आहेत आपल्या शरीरातले. हम्म. तर त्यांचं पंपिंग झाल्यामुळे सर्क्युलेशनचा जो आहे रेट तो चांगला वाढतो. ओके. हृदयापर्यंत रक्त पुरवठा होणं, ते हृदयातून रक्त सगळ्या अवयवांना मिळणं आणि जे काही आधीचे दुष्परिणाम आहेत ते जाऊन, म्हणजे जसं की एखाद्या कुंडीत माती आहे, त्याच्यात आपण नुसतं पाणी घातलंय भरपूर आणि ती घट्ट झालीये माती, तिचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. पण ती जर आपण हलवली माती आणि तिला पाणी थोडंसं घातलं, थोडंसं रसायन म्हणजे खत घातलं, ऑर्गॅनिक असेल, तर ते झाड छान वाढतं. तसंच आपल्या शरीराचं असतं. हम्म. तर हे जे मोठे स्नायू आहेत हम्म. त्यांच्या ऍक्टिव्हिटी करायच्या. मग त्या ऍक्टिव्हिटी चालणं हा बेस्ट व्यायाम आहे की जो सगळ्यांना जमतो. ज्यांना जमणार नाही त्यांची ती स्पेशल केस असेल, त्यांच्यासाठी आपल्याला वेगळं बघावं लागतं. पण 99% लोकांना चालणं जमतं. जे जमत नाही ते मनातून जमत नसतं. तर तो हो. आळस असतो. ते बरोबर. सोडून द्यायचं. कारण मला आता 3 महिन्यानंतर छान राहायचंय अजून. मग बरोबर. 3 महिन्याचे हे कष्ट मला घ्यायचे. बरोबर. असं म्हणून नियमित चालणं चालू करणं गरजेचं आहे. हम्म. ती पेस तुमची हळूहळू वाढवायची आहे तुम्ही. हम्म. समजा आज पहिल्यांदा म्हणजे पहिल्या आठवड्यात तुम्ही 4 किलोमीटर चालायचंय, तर तुम्हाला कदाचित 1-1.5 तास लागतोय. हरकत नाही ना. मला 3 महिन्यानंतर छान काहीतरी व्हायचंय, तर आजचे मी घालते. मग आठवड्यानी कळतं की अरे आपण आता 1 तास 10 मिनिटात पण हे चालू शकतोय. असं करत करत आणि नेहमी म्हटलं तसं की मनाला पॉझिटिव्ह एनर्जी देणं, म्हणजे काय की मी मागच्या आठवड्यात 8 दिवस चालले, हे हम्म. सुद्धा खूप महत्वाचं आहे माझ्या बरोबर. दृष्टीनं. लगेच आपल्याला शाबासकी द्यायची. खरं. पुढच्या आठवड्यामध्ये 1-1.5 तासात गेले असेल, आता मी 1 तास 10 मिनिटात जाईन. बरोबर. असा विचार त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता हम्म. चालण्यामध्ये पुष्कळ आपल्या हे असतात की पहाटे उठून चालीन. हम्म. काही गरज नाही. रात्री तुमचं उशिरापर्यंत काम झालंय, तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा चालून या. बरं, सकाळी काम आहे का? संध्याकाळी चाला. मग हम्म. दुपारी ऑफिसमध्ये मधला वेळ असतो का? दुपारी चाला. हा. चालण्याला फार बंधन नाही. अगदी पोट गच्च भरलंय आणि चाललाय ते चुकीचं आहे. बरोबर. अदरवाईज तुम्ही नियमित चाला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे हा चालण्याचा व्यायाम त्यातला महत्वाचा आहे. चालताना त्याच्यात पण जर तुम्ही ॲब्डॉमिनल मसल्स असे थोडेसे आतमध्ये ओढून जर चाललात, हम्म. जे स्क्वीज करतो, खूप हम्म. नाही पण थोडेसे स्क्वीज करून, म्हणजे असं डैरी सैल सोडून नाही चालायचंय. हम्म. हम्म. थोडीशी अटेंटिव्ह पोझिशन मध्ये जर चाललात तर अजून चांगलं आहे. कारण त्याचा योग्य दाब आतल्या ऑर्गनवर येणार आहे, पचनाच्या, म्हणजे पॅनक्रियाज आहेत, लिव्हर आहे, स्प्लीन आहे हम्म. आणि त्याची मदत आपल्याला जास्त प्रमाणात होणार आहे. ओके. त्यामुळे हे पहिलं 3 महिन्याचं हे शेड्यूल. बरोबर. सो थोडी ऍक्शन, त्याची मॅनेजमेंट आणि स्वतःला सतत मोटिवेट करत राहणं, याच्याने डायबेटीस वरती बऱ्याच गोष्टी आपण त्याच्या मॅनेज करू शकतो, राईट?